हॅलो गाईज, तर आजपासून आम्ही सुरू करत आहे आमचे कपल ब्लॉगिंग. नाही हिला नाही असं ओळखत नाही हिला. नाही ही तसं नको ही म्हणू. कोण आहे मला नाही माहित. नाही चलो सॉरी सॉरी, बायको माझी बायको आहे. तर आम्ही आज चैत्र नवरात्र आहे. तर आमच्या ब्लॉगिंगची सुरुवात आम्ही अंबादेवीच्या दर्शनापासून करत आहे. तर चला आता आपण अंबादेवीच्या दर्शनाला जाऊ. तर हे आहे आमच्या अमरावतीतलं एकविरा देवी आणि अंबादेवीचं मंदिर. हे मंदिर खूप पुरातन असून महाभारत काळाशी हे संबंधित आहे. याच पवित्र ठिकाणावरून कृष्णाने रुक्मिणीचं हरण सुद्धा केलेलं होतं. तर चला अंबादेवीची ओटी भरून आपण या ब्लॉगची सुरुवात करू. कितीला झालं विसर ना. ही कितीला आहे पूर्ण झाली मग? हे येत नाही त्यात पुढे नाही. ते 100 रुपयाचं टाकायचं 2 देवीचं, 40 रुपये हे पुढेच घेतले फक्त. त्याच्यात हा पुढा आहे तो फ्री असतो. 2 मागण्या असतात फक्त. म्हणजे याचं पूर्ण सामान आहे. करणार आपलं फोन करतो आता पण येतं 40 60 आणि 100 मग आणि 20 आणि 20 40 940. हे कितीला लावलं? 940. बॉल इन युअर क्यू, तुम्हाला जसं वाटतं तसं. 940 ठीक आहे. हे बघा, तर हे अंबादेवी आणि यांनी ओटी घेतलेली आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. गाईज मी घरी परत आलो. का बरं? कारण की मॅडम ब्लाऊज पीस विसरले होत्या घरी, जे ओटीत टाकायचे होते. तर आता मी ब्लाऊज पीस घेतले, ते ती तिकडेच थांबलेली आहे. तर आपण पुन्हा देवीत जाऊ, बघू. तुझ्या डोळ्यासमोर बसली. तर आत्ताच अंबादेवीची ओटी आमची भरून झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे एकविरा देवीच्या मंदिराकडे. इथे पण आम्ही ओटी भरणार आहे. सगळ्यात आधी अंबादेवीचं आणि नंतर एकविरा देवीचं दर्शन घ्यायचं असतं. मस्त रांगोळी काढलेली आहे. सो हॅलो गाईज म्हणजे हॅलो गाईज मग वेलकम बॅक. वेलकम बॅक. आम्ही आता अंबादेवीतून आलो थोड्या वेळ आधी आणि आता थोडी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. तर काय बनणार आहे आज काय बनणार आहे? काय खायचं आहे? मी तर डाएटवर, माझा तर नेहमी एकच असते. बस वही बन रहा है तुम्हारे लिए. तुझ्यासाठी मेरे लिए पालक की सब्जी. माझं खूप आहे. नहीं ना. माझ्यासाठी हे बनणार आहे. काय Alright. त्याच्याशिवाय संध्याकाळी मी दुसरं काहीच नाही खात. ओके ना पोळी ना भात ना काही. ओके. पण मगाशी मी काय केलं माहिती आहे का, ओटी घेतली दुकानातून आणि ब्लाऊज पीस आहे ना घरी पाठवलं. याच्या मग काय लॉजिक आहे? काही लॉजिक नाही आहे. काही तर कारण असेल ना की तर मला ठेवायचं होतं म्हणून मी बोलवलं ना. दुकानातून घेऊ शकतो ना आपण. जेव्हा ऑलरेडी घेतलं होतं विसरले तर मग काय घ्यायचंय. म्हणजे तुला घरचं ठेवायचं होतं. हो मग असं म्हण ना, ऑलरेडी घेतलं होतं मग एवढं पेट्रोल जळून कशाला लागलं असतं. तिथं 15-20 रुपयाचे 2 अजून घेतले. बर असो झालं ना आता काम. मग कशाला उगाच. हे काय तुझी गरम आहे. तो आज तुमचं बनवणार आहे, तुम्ही स्वतः बनवणार आहे. तू मला सांग कसं बनवायचं. ओके. 0 सबस्क्रायबर आहे. पाहू पहिला सबस्क्रायबर कोणी बनवतो. कधी असं वाटलं होतं का आपण युट्यूब व्हिडिओ चालू करू, युट्यूब ब्लॉग? नाही मला असं काही नव्हतं वाटलं. मला हे पण नव्हतं वाटलं की मला असा ब्लॉगर नवरा मिळेल. थांबा हे गरम नाही ना? आहे 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 गरमच आहे. तिथे नाही इथे करायचं. तेलात जे फोडणी देतो आणि ज्याच्यात ते तिखट वर येते आम्ही तर म्हणतो तर्री. तुमच्या नागपूरला असते ना तर्री पोहा? आमच्या नागपूरला सगळंच काय असतं. आमच्या अमरावतीत नाही राहत. नागपूर है. अमरावती भी अमरावती है. ऐसा तुमको लगता. आता जातील चणे. पाणी ऑलरेडी गेलेलं आहे.
स्पेशल गेस्ट तू जेवढा टेस्टी नाही बनवता त्याच्यापेक्षा जास्त टेस्टी बनवता. ठीक आहे ना, तर बघू. आता हे शिजायला किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागतो. ऑलमोस्ट झालेला आहे. आणि इकडे कसं झालंय? सो माझं सूप आणि सूप प्लस काय आहे चना एकदम मस्त झाला. तुला कसं झाला? तिथे म्हणजे वेगळ्या प्रकारचं डाएट चालू आहे वेट लॉससाठी नाही आहे डॉक्टरने सांगितलेलं डाएट आहे. पोळी भाजी दोघांची बिलकुल बंद आहे. सो गाईज हा होता आमचा फर्स्ट व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. काही चुकलं विकलं असेल तर माफ करा कारण की पहिलाच व्लॉग होता पहिला ट्राय होता आणि आम्ही आमची कपल ब्लॉगिंगची सुरुवात आजपासून केलेली आहे. हिला तुमच्याशी काहीतरी बोलायचं काहीतरी सांगायचं आहे. सगळेजण आम्हाला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलं ना त्यांनी खाली कमेंट करा की तुम्ही कितवे सबस्क्रायबर आहात कारण की जेव्हा मी हा व्हिडिओ टाकत आहे तेव्हा 0 सबस्क्रायबर आहे आपल्या चॅनलवरती. तर पहिला सबस्क्रायबर कोण होणार, दुसरा कोण, 10वा कोण, 100वा कोण, तुम्ही खाली कमेंट करा तुमचं नाव आणि मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल की पहिला कोण होता, 100वा कोण होता, दुसरा कोण होता, 10वा कोण होता. तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि सांगा. थँक्यू. तर चला मग आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. मी असेच व्हिडिओ घेऊन येत राहील तुमच्यासाठी आणि डेली व्हिडिओ तर नसेल पण वीकली व्हिडिओ तुम्ही नक्कीच घेऊन येत राहील.